तर उमाताईंनी अगदी एका दिवसात शिवून दिला असतं ब्लाऊज हौसेने. पण लालिताईंना ते आवडायचं नाही. जाऊ दे. चारू, अगं काय विचारते मी, ब्लाऊज कुठे आहे? कोणाशी बोलतेस इतकी? अगं मंजू आता ते मी ब्लाऊजचे डिझाईन्सच बघत होते ऑनलाईन. कशी मुलगी आहेस ग तू? कोणत्या परिस्थितीमध्ये आपण लग्न करतोय असं काहीच वाटत नाहीये तुला? शी, बाकी कोणाचा नाही, निदान दादाचा तरी विचार करायला हवा होतास. किती हौस होती त्याला तुझ्या लग्नाची. हे नसते उद्योग करून ठेवले नसतेत ना, तर सगळ्यांना अगदी आनंदाने बोलवता आलं असतं लग्नाला. जाऊ दे, पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून काय होणार आहे? चारू, अगं काय विचारते मी, कुठे ठेवलाय ब्लाऊज? तो फोन नंतर बघ तुझा. हो मंजू आता अगं कपाटातच असेल, बघ ना नीट. मुलगी ना सुधारणार नाही अजिबात. अगं बाई, आता 2 जीवांची आहेस ना तू, म्हणून कोणी काही बोलत नाहीये तुला. पण लग्नानंतर तरी जरा जबाबदारीने वागायला शिक. हे असं वागून नाही चालणार. लोकांचं बारीक लक्ष असतं. कशी मुलगी आहे ही, कुठे काय ठेवते तिचं तिलाच माहित नसतं. हा बघितले. हे काय आहे? मिळाला हा चारू ब्लाऊज? काय आहे हे? सरळ सरळ चारूलाच विचारू का? म्हणजे चारू आणि श्रीनू या लॉजवर राहिले होते तर. पण मग चारू हे मुंबईचं माहितीपत्रक इकडे घेऊन का आलीये? जाऊ दे, उगाच मनात संशय नको. तिला जाऊन विचारते. बायको, तेवढ्याने ती परत माझ्यावरच चिडली तर? नाही नाही, नको. ह्या चारूचं काही खरं नाहीये. मागे एकदा जशी दादावर चिडली होती तशी माझ्या संघावर धावून आली वस्कन तर. नाही, नकोच. पण मग मला किती लेट झालं तरी माझी निशी मी आल्याशिवाय कधी झोपत नाही. आज सकाळी पण माझ्याशी नीट बोलली नाही. दिवसभरात माझे फोन कॉल्स अटेंड केले नाहीत. एवढी का रागावलीस तू माझ्यावर? हाँ ओवी, हॅलो डॅड. बोल. तब्येत ठीक आहे ना तुझी? आणि घरातले व्यवस्थित आहेत ना सगळे? डॅड मी ठीक आहे, बाकी सगळे पण ठीक आहेत. बट प्लीज ऐक ना. बोल ना.
माझं तुझ्याकडे काम होतं, इट्स अर्जंट. एनिथिंग सिरियस? डॅड, मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुझे कोणी फ्रेंड्स आहेत का? हो आहेत ना. कालच मी भेटलो होतो त्याला. का ग, काय झालं? तुझं त्यांच्याकडे काय काम आहे? नथिंग. कोणाची तरी चौकशी करायची आहे. मी तुला एक फोटो आणि नंबर पाठवते, पण डॅड चौकशी ना फुल पोलीस स्टाईलमध्ये झाली पाहिजे. ओवी, काय झालंय काय? आणि कुणाची इन्क्वायरी करायची आहे? माय गॉड, दिस इज सो डेंजरस. एक्झॅक्टली. तू एक काम कर, तुम्हाला लवकर पाठव. मग जसं होईल तसं मी तुला रिव्हर्ट करतो लगेच. ओके? नो नो डॅड, अजिबात वेळ नाही आहे. हे बघ, इट्स रिअली अर्जंट. तुझ्याकडे फक्त आजचा आणि उद्याचा वेळ. परवा श्रीनिवासचं लग्न आहे डॅड, आणि तुझ्याकडून जर काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही ना, तर लग्न थांबवण्याचे सगळे होप्स जातील. प्लीज डॅड, प्लीज प्लीज नाही म्हणू नको, प्लीज. ओके ओके ओके, ठीक आहे, मी बघतो. तुम्हाला पाठव आणि माझा फोन उचल पण परत नक्की. ओके? ओके, थँक्यू थँक्यू डॅड. लव्ह यू. बाय बाय. बाय बाय.